नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राज्य शासनामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना सामाजिक समता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात? या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो लाभार्थी आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. तसेच विवाहित जोडप्यांमधील किमान एक व्यक्ती ही अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी, विमुक्त जमाती म्हणजे व्हीजे, भटक्या जमाती म्हणजे एनटी आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी यातील असावी. दोन्ही व्यक्तींकडे जातीचा वैध दाखला असणे आवश्यक आहे. विवाहाची अधिकृत विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, म्हणजेच मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. लग्नाच्या वेळी मुलाचे वय हे 21 वर्ष पूर्ण आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी दोघांचाही शाळा सोडल्याचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारसपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही नगरसेवक, आमदार किंवा सरपंच यांचे शिफारसपत्र सोबत जोडू शकता. वधूवराचे एकत्रित फोटो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. आंतरजातीय विवाह म्हणजे नेमके काय? जर विवाहामध्ये एक व्यक्ती ही एससी, एसटी, व्हीजे, एनटी किंवा एसबीसी या प्रवर्गातील असेल आणि दुसरी व्यक्ती ही सवर्ण समाजातील म्हणजेच हिंदू, लिंगायत, जैन, शीख इत्यादी यांमधील असेल तर तो विवाह आंतरजातीय विवाह समजला जातो. तसेच जर दोघेही एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी या प्रवर्गातील असतील पण त्यांची जात वेगवेगळी असेल, म्हणजेच उदाहरणार्थ एक महार असेल आणि दुसरी व्यक्ती मातंग असेल किंवा एक भिल्ल असेल आणि दुसरी व्यक्ती गोंड असेल, तरीही तो विवाह हा आंतरजातीय विवाहामध्ये गणला जातो. अर्ज कुठे करायचा? अर्ज संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन करावा लागतो. तेथे तुम्हाला फॉर्म दिला जातो. तो फॉर्म भरून मी तुम्हाला कागदपत्र सांगितली ते कागदपत्र सोबत जोडून तुम्ही तो फॉर्म तेथे सबमिट करू शकता. महत्त्वाची सूचना: अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण आणि योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे असतील तर तो अर्ज नामंजूर होऊ शकतो. मित्रांनो, ही योजना सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.